हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा। या सणाचे महत्त्व पटवून देणारं माझा महाराष्ट्र न्यूजचं हे विशेष वृत्त। वटपौर्णिमा हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो, जो विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये साजरा केला जातो। हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। शहरात तसेच गाव भागात अनेक महिला हा सण साजरा करताना दिसतात। या दिवशी सर्व महिला उपवास धरतात आणि वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याची पूजा करतात। या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्रीचा विवाह शाल्व राज्याच्या धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा सत्यवानाशी होतो। सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असते आणि यावर सावित्रीचा विश्वास नसतो। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला, तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते। म्हणून या दिवशी सावित्री आणि सत्यवानाची आठवण काढली जाते। पण याच दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? तर वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते। याचे पूजन केल्याने कुटुंबातील सुख समृद्धी वाढते, असाही विश्वास आहे। यासोबतच वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते। त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। आज शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली, 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। नमस्कार, मी प्रथमेश परब। माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।